नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास वरईच्या तांदळाचे उकडीचे मोदक. हे मोदक तुम्ही उपवासासाठी खाऊ शकतात किंवा संकष्टीच्या दिवशी गणपतीलाही दाखवू शकता. चला तर मग बघूया काय काय साहित्य लागते. सर्वात प्रथम आपण सारण तयार करणार आहोत. त्यासाठी लागणार आहे 1 वाटी किसलेले ओले खोबरे, अर्धा वाटी गूळ, 1 चमचा तूप, पाव चमचा वेलची आणि जायफळ पूड आणि ड्रायफ्रूटचे तुकडे. आता गॅसवर एक भांडे ठेवूया. भांडे गरम झाले की त्यामध्ये 1 छोटा चमचा तूप घालूया. आता ह्यामध्ये 1 वाटी ओले खोबरे घालूया आणि चांगले परतवून घेऊया. हे फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी मध्यम आचेवर परतवून घ्यायचे आहे. जास्त वेळ परतवले तर खोबरे कोरडे होण्याची शक्यता असते. आता ह्यामध्ये अर्धा वाटी गूळ टाकूया आणि चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे टाकूया. आता 10 मिनिटांनंतर गूळ चांगला विरघळला आहे. आता यामध्ये पाव चमचा वेलची आणि जायफळची पूड टाकूया. आता गॅस बंद करूया आणि मिश्रण चांगले एकजीव करूया. जर सारण जास्त वेळ गॅसवर ठेवले तर ते चिकट होण्याची शक्यता असते. आपले सारण तयार झाले आहे. आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता उकड काढण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. 1 कप वरईच्या तांदळाचे पीठ. मी इथे रेडीमेड वरईच्या तांदळाचे पीठ घेतले आहे. 1 छोटा चमचा तूप, चिमूटभर मीठ आणि 1 कप पाणी. जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचे आहे. आता आपण उकड काढूया. त्यासाठी गॅसवर एक भांडे ठेवूया. भांडे गरम झाले की त्यामध्ये 1 कप पाणी, चिमूटभर मीठ आणि 1 छोटा चमचा तूप घालूया आणि हे चांगले उकळून घेऊया. पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये 1 कप वरईचे पीठ घालूया आणि ते चांगले ढवळून घेऊया. आता पीठ आणि पाणी चांगले मिक्स झाले आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. आता ही उकड एका परातीमध्ये काढूया. ही उकड गरम असतानाच मळून घ्यायची आहे. त्यासाठी मी पेल्याचा उपयोग करत आहे. जर वरईचे रेडीमेड पीठ मिळाले नाही तर तांदळाच्या मोदकासाठी जसे पीठ तयार करतो तसे वरईचे पीठ तयार करायचे. आता ह्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मळून घेऊया. आता ही उकड हाताने आपण मळून घेऊया आणि थोडे थोडे पाणी घालूया आणि मऊसूत करूया. उपवासात सर्वात जास्त खाल्लं जाणारं आणि पचनाला हलकं असलेलं वरईचे तांदूळ हे खूप फायदेशीर आहे. ते ग्लुटन फ्री आहे. दिवसभर ऊर्जा देते. हृदय आणि रक्तदाबासाठीही चांगले आहे. वरई शरीर डिटॉक्स करते. ही उकड बरोबर झाली आहे की नाही हे कसे ओळखायचे? पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि तो असा गोलाकार फिरवायचा. जर त्याला तडे पडले नाही म्हणजे ही उकड बरोबर झाली आहे. आता पीठ झाकून ठेवूया. आता आपण मोदक करायला घेऊया. त्याआधी आपण मोदक ठेवण्यासाठी एका चाळणीवरती हळदीची पानं ठेवूया. हळदीची पाने नसतील तर केळ्याचे पानही ठेवू शकता आणि तेही मिळाले नाही तर चाळणीला तूप लावून मोदक उकडवू शकता. आता मोदक बनवल्यावरती मी असे झाकून ठेवणार आहे. आज मी साच्यामधले मोदक बनवणार आहे. आता पिठाचा एक गोळा घेऊया. आता मोदकाच्या साच्याला आपण तूप लावूया आणि हा साचा काडीने बंद करून ठेवूया. आता पिठाचा छोटा गोळा या साच्यामध्ये टाकूया. आता बोटाला तूप लावायचे आणि साच्यामधील पीठ सर्व बाजूंनी साच्याला लावायचे. मोदकाचे आवरण पातळ झाले पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित पीठ आतून सर्व बाजूनी चिकटवायचे. आता एक्स्ट्राचे पीठ वरतून काढून टाकायचे. हे बघा, अशा प्रकारे मी साच्यामध्ये पीठ भरले आहे. आता यामध्ये सारण भरायचे आहे. थोडे थोडे सारण आतमध्ये टाकून बोटाने अलगद आतमध्ये ढकलायचे आहे. आता पिठाचा एक छोटा गोळा घेऊन तो वरच्या बाजूनी लावून बंद करायचा आहे. आता अलगद साचा ओपन करायचा आहे आणि त्यातून मोदक बाहेर काढायचा आहे. हा बघा किती सुबक मोदक झाला आहे.
हा मोदक आपण चाळणीमध्ये ठेवून झाकून ठेवूया. हे बघा, मी सगळे मोदक करून घेतले आहे. आता यावर थोडे पाणी शिंपडायचे, जेणेकरून मोदक ओलसर राहतील. आता यावर केसरच्या काट्या ठेवूया. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. मोदक उकडल्यानंतर केसरमुळे त्याला चांगला रंग येतो. आता मोदकावर हळदीची पाने ठेवूया. अशी पाने ठेवल्यामुळे मोदकाला हळदीचा सुगंध येतो. मी गॅसवर पाणी उकळवायला ठेवले होते. त्यामध्ये आता हळदीची पाने टाकूया. त्यावर चाळण ठेवूया आणि त्या चाळणीवरती झाकण ठेवूया. हे मोदक 15 ते 20 मिनिटांसाठी उकडवूया. आता झाकण काढून बघूया की मोदक उकडले आहे की नाही. हळदीची पानं त्यावरची काढून ठेवूया. हळदीच्या पानामुळे मोदकाला चांगला सुगंध आला आहे आणि तो घरभर दरवळतो आहे. आता चेक करूया की मोदक तयार झाले आहेत की नाही. बोटाने मोदकाला स्पर्श करायचा. जर हे पीठ चिटकत नसेल म्हणजे मोदक तयार झाले आहेत. आता गॅस बंद करायचा आणि ही चाळण अशीच बाहेर काढून ठेवून द्यायची. मोदक थोडे थंड व्हायला ठेवायचे. अशा प्रकारे आपले उपवासाचे मोदक तयार झाले आहेत. मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते आहे की तो कसा झाला आहे. आता यावर तूप सोडायचे. हे बघा, या मोदकाची पारी पातळ झाली आहे. ह्या एवढ्या प्रमाणात 15 ते 16 मोदक होतात. तर अशा प्रकारे तयार होतात उपवासासाठी खास वरईचे मऊसूत उकडीचे मोदक. गूळ नारळाच्या सारणाचा गोडसर स्वाद आणि वरईच्या उकडीचे हलकं पीठ खरंच एकदम परफेक्ट जुळणं. जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील उपवासाच्या खास रेसिपी तुम्हाला लगेच कळतील. पुन्हा भेटूया एक नवीन स्वादिष्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.